आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे. भारताच्या 2026च्या ब्रिक्स अध्यक्षतेखाली ब्रिक्स सदस्य देशांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना एकत्र आणणारी तिसरी ब्रिक्स वाहतूक कार्यगट बैठक काल नागपूर इथं सुरू झाली. या कार्यगटाच्या बैठकीनंतर उद्या 11 जुलै शनिवार रोजी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर इथेच ब्रिक्स वाहतूक मंत्र्यांची तिसरी बैठक होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभाची मर्यादा 50,000 रुपयावरून 2 लाख रुपयापर्यंत वाढवण्याची घोषणा आज विधानसभेत केली. तसंच 2025 पर्यंतची कर्जमाफीची अट रद्द करण्यात आल्यानं अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा समारोप झाला. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी पावसाळी अधिवेशन संस्थगित झाल्याची घोषणा करत हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून नागपुरात होणार असल्याचं जाहीर केलं. या अधिवेशनात विधान परिषदेत 27 विधेयकं मंजूर झाली असून एक विधेयक संयुक्त समितीकडे पाठवण्यात आलं. मुंबई पुणे दरम्यान बोरघाटात दरडी कोसळल्यामुळे मध्य रेल्वेनं 30 गाड्या येत्या 17 तारखेपर्यंत रद्द केल्या आहेत. त्यात मुंबई आणि पुणे दरम्यान धावणाऱ्या काही गाड्यांचा समावेश आहे. 6 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे कर्जत आणि लोणावळा स्थानकांदरम्यान अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या. त्यामुळे रेल्वे मार्गाचं मोठं नुकसान झालं आहे. दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. नागपूर परिक्षेत्रात लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं भ्रष्टाचार विरोधात धडक मोहीम राबवत मोठ्या प्रमाणावर कारवाया केल्या आहे. या कारवाईत महसूल विभाग सर्वाधिक लाचखोर विभाग ठरला असून या विभागात तब्बल 19 यशस्वी सापळे रचण्यात आले आहेत. तर 12 कारवायांसह पोलीस विभाग दुसऱ्या क्रमांकावर असल्याचं आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे. कोणत्याही शासकीय कामासाठी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी होत असल्यास नागरिकांनी तातडीनं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नागपूर कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे. विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या पावसानं उघड दिली असून उकाड्यात वाढ झाली आहे. नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज आणि उद्या तसंच परवा देखील विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये हवामान सामान्य राहणार असून पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली नाही. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 प्रसारित करण्यात येईल. नमस्कार.